इथे दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईतील। यावेळी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य यावेळी खरं तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीनं शिवरायांना अभिवादन केलं जाते। ही ती दृश्य पुतळ्याचं अनावरण करतानाची दृश्य आपण पाहतोय। यावेळी खरं तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून निर्माण झालेला एकच वाद आणि त्या वादानंतर आता स्वतः वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। तर नवी मुंबईतली ही दृश्य आहेत। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण सुरू आहे। मात्र यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती खरं तर पाहायला मिळते आणि यावरून अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं, मात्र एकनाथ शिंदे गैरहजर असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळते। नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होते, अनावरण होते, मात्र यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर असल्याचं चित्र आहे। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अविनाश डेगसकर आपल्या सोबत जोडले जातात। अविनाश, ही दृश्य आपण पाहतोय, गणेश नाईक उपस्थित आहेत, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। अविनाश, मेघना, म्हणजे ह्या पुतळ्याचं उद्घाटन कधी होणार याच्यावरनं वाद झालेला होता। त्याच्यावर जे कपड्याचं आवरण घातलेलं त्याच्यावरनं वाद झाला आणि अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता नेरूळमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन आज अधिकृतरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार होतं। मात्र महत्त्वाचं आहे की या कार्यक्रमाला पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोरासमोर येणं टाळलेलं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इकडे जाणं टाळलेलं आहे आणि हा नेरूळमधला हा पालिकेकडनं उभारण्यात आलेला भव्य पुतळ्याचं उद्घाटन मात्र आता फक्त आणि फक्त वनमंत्री स्वतः करतायत। त्यामुळे त्या एकमेकांचा समोरचा जो वाद आहे तो समोर दिसून येतोय आणि तो मात्र वाद आता तुम्ही जर समोर बघितला असणार तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे समोर उपस्थित राहणार नाहीये, ते समोर दिसून आलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश, खरं तर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरूच आहे। मात्र जर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील हे जे कोल्ड वॉर आहे, गेल्या अनेक दिवसांपासून गणेश नाईक ठाण्यात जाऊन जनता दरबार घेतात आणि त्यानंतर सुरू होणारे हे कोल्ड वॉर एकंदरीतच खूप काही सांगून जाते। म्हणजे याची सुरुवात कशी झाली हे सांगणं महत्वाचं असतं की एकमेकांच्या भागात जाऊन ज्यांनी तो जनता दरबार घेतला सुरू झाला, त्यानंतर एकमेकांचा आरोप एकमेकांवर सुरू झाला, त्यामुळे दोघांमध्ये असलेला वाद आहे तो समोर दिसून येत होता। मात्र आता त्याचं निमित्त दिसलेलं आहे। कार्यक्रम पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव होतं, त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण लिहिलं होणार असं लिहिलेलं होतं। मात्र सोबत त्यांच्यासोबत एकनाथ यांचे कट्टर विरोधक असले वनमंत्री गणेश नाईक यांचीही उपस्थिती होती, त्यांचंही या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव होतं। मात्र आता ज्या पद्धतीने आपल्या समोर दृश्य दिसत आहेत त्यात आपल्याला स्पष्ट दिसतंय की यामध्ये की बाबा एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला जाण्याचं टाळलेलं आहे। निश्चित, धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।